चला मित्रांनो, घरच्या देवाला आणि उसराई गावदेवी मातेला नमस्कार करून दिवसाची सुरुवात केलेली आहे। विठोबा देवाची दिवाबत्ती करून आता सुरुवात केली आहे शनिवारच्या आपल्या मल्हारी मसाल्याच्या दुकानाला। जय शिवराय मित्रांनो, शनिवारच्या आपल्या मल्हारी मसाल्याच्या दुकानाला सुरुवात केली आहे। तर पाहूया कट्ट्यावर आपला हा शनिवारचा मल्हारी मसाल्याचा दिवस कसा जातोय। मित्रांनो, शनिवार रविवार म्हटलं की आपल्या मल्हारी मसाल्याच्या दुकानात कोणता ना कोणता मसाला हा बनवायचाच असतो, कारण आठवड्याभराचा आपण आठवडा ते 15 दिवसाचा मसाला आपण आपल्या मल्हारी मसाल्यामध्ये बनवत असतो। मग त्यामध्ये आपण आधी आगरी मसाला पाहिला, कांदा लसूण मसाला पाहिला, तर आज आपल्याला लाल तिखट पावडर आपल्या दुकानात बनवायची आहे। मल्हारी मसाल्याची लाल तिखट पावडर अतिशय तेज अशी असते, म्हणजे तिखटाला अतिशय तेज। आपण जेवणामध्ये जर आमचा मल्हारी मसाला लाल तिखट वापरत असाल तर तो आधी थोड्या प्रमाणात वापरा, त्याची चव कळल्यानंतर मग तो जेवणात वाढवा। लवंगी आणि बेडगी मिरचीचं योग्य असं प्रमाण मिळून आपला तयार होतो हा लाल तिखट मसाला। रंगासाठी वापरली जाते ती काश्मीरी मिरची। अतिशय तेज असा हा मल्हारी लाल तिखट पावडर। मित्रांनो, जर आपल्याला हलक्या प्रमाणाचा खोकला किंवा कफ झाला असेल तर ही लवंगी आणि वेलची एक एक पाकळी आपण तोंडात घेऊ शकता, किंवा लवंगी आणि वेलची गरम करून कमी वाफेवर गरम करून त्याची बारीक पूड तयार करून त्याचं रोज 3 वेळा दिवसातून 3 वेळा चाटण घेऊ शकता। नक्कीच तुमच्या शरीरातला कफ आणि खोकला हा दूर होईल। आता आपण घेतलेली आहे ती तेज अशी लवंगी मिरची। लवंगी मिरची थोडीशी आपल्याला साफ करून घ्यावी लागते। त्यात गोणी घेतल्यावर त्याच्यामध्ये बराचसा पाळापाचोळा असतो, थोडीशी देठही काढावी लागतात, नाहीतर मसाला लाल तिखट पावडर जाडसर होते। त्यामुळे काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात, काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते आपले मल्हारी मसाले बनवताना। बारीक पावडर बनवण्यासाठी मिरच्यांची देठंसुद्धा आपल्याला साफ करावी लागतात। विशेषतः काश्मीरी पावडर, लाल तिखट पावडर बनवताना ही काळजी घ्यावी लागते। सध्या आपण गेल्या आठवड्यात ज्या बाजारातून मिरच्या घेतल्या त्या खूप छान होत्या, आणि म्हणजे त्याची देठं काढलेली होती, जास्त साफ करायची गरज पण नव्हती। पण ह्या लाल तिखट तेज मिरच्या झणझणीत असतात। आताही मला थोडासा ठसका लागतोय मिरच्या एकत्र करताना। अतिशय तिखट अशा या लवंगी मिरच्या आपण आपल्या मल्हारी लाल तिखट पावडरमध्ये वापरतोय। दुकानात सकाळी तितकंसं गिऱ्हाईक असतं, त्यावेळी आपण ही इतर कामं उरकून घेतो। विशेषतः मी शनिवार रविवार ज्यावेळी दुकानात असतो त्यावेळी आठवड्याभराची कोणती मसाले हवेत नको आहेत आणि कोणते मसाले कमी झाले हे लक्षात आणून त्याप्रकारे मी आपल्या मसाल्याच्या दुकानाला लागणारे मसाले किंवा ऑर्डरप्रमाणे जे काही आता लाल तिखटची ऑर्डरसुद्धा आहे, त्यानंतर आगरी मसाल्याची ऑर्डर आहे, तर ते सर्व मसाले आपल्याला शनिवार रविवारमध्ये बनवून घ्यायचे। रस्त्यालगतच दुकान असल्यामुळे वाहनांची वर्दळ असते, येणाऱ्यांची वर्दळ असते।
मल्हारी स्पेशल लाल तिखट पावडर तयार करण्यासाठी आता असं मिरच्या काढून झालेल्या आहेत। चला आता डंकावर जाऊया, आपला लाल तिखट पावडर कुटून घेऊया। घरगुती पद्धतीने भाजून आणि डंकावर कुटून असा आपला हा लाल तिखट पावडर आता तयार झालेला आहे। तर मित्रांनो, नवनवीन असेच मल्हारी मसाल्याची माहिती मिळवण्यासाठी आपल्या सचिनच्या कट्ट्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।